नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि सकाळची सुरुवात माझी झाली आहे चपात्यांनी. तो इथे मी मोजून 4 चपात्या करते आहे. टिफिनला आहे बटाट्याच्या कापा आणि तूप लावलेली चपाती. सो अशा प्रकारे स्कूलसाठी टिफिन रेडी झालेला आहे. आणि 2 चपात्या ज्या आहेत त्या चहा आणि चपाती असा हा नाश्ता आहे, जो माझ्या मुलाचा फेवरेट नाश्ता आहे. त्याला मी एक स्नॅक आयटम म्हणून एक छोटासा डबा पण सोबत देते. हा असतो सकाळचा असा ओट्याची अवस्था. हे काल मी मूग भिजत ठेवले होते दुपारच्या जेवणासाठी, ते आता पाण्यातून काढून ठेवले आहेत. आता सकाळचे 6:45 झाल्यात, 15 मिनटं घड्याळ पुढे आहे. माझे मिस्टर हे झोपेतून उठून त्यांनी सगळं अंथरूण वगैरे आवरलेलं आहे आणि आता माझी परत एकदा झोपायची वेळ झालेली आहे. सो मी इथे काय करते, 8:15चा अलार्म लावला आहे मी आणि मी परत थोडा वेळ साधारण तासभर तरी झोप घेते. इथे ह्याची पूजा करायची तयारी चालू आहे. सो आमच्याकडे सकाळची जी पूजा असते ती शक्यतो माझे मिस्टरच करतात आणि त्यांची अशी जी पूजा जी असते ती एकदम सागर संगीत असते, ती तुम्ही इथे पाहू शकता. आज मंगळवार असल्यामुळे त्याने हा कपडा जो आहे तो चेंज केला आहे. तो आम्ही रोज नाही धुवत, तो एका आठवड्यातून एकदाच आम्ही धुतो. आता प्रत्येक देव असे धुवून वगैरे तो ठेवत आहे. आणि आमच्या बाल्कनीमधून ना मस्त असा सूर्योदय दिसतो. सो इथे अशा प्रकारे याची पूजा पण संपन्न झालेली आहे. मी आता सकाळचा नाश्ता करत आहे. माझी अंघोळ झालेली आहे, जरी वाटत नसेल तरीही माझी अंघोळ झाली आहे. सगळं आवरलं आहे. आता मी चहा आणि चपाती असा नाश्ता करत आहे. आणि हे जे ग्रीन टी आहेत हे माझे मिस्टर पीत आहेत, कारण ते सध्या डाएटवरती आहेत. रोज सकाळी उठल्यावरती सगळ्यात एक महत्त्वाचा मला विचार येतो, तो म्हणजे आज ड्रेस कोणता घालावा. सो पटकन मी कोणतरी एखादा ड्रेस काढला आहे आणि त्याला मी आता इस्त्री करत आहे आणि अशा प्रकारे मी ऑफिसला जायला तयार आहे. इथे मी थोडंसं ऑफिसचं शूट घेतलेलं आहे, जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी. इथे मावशी पण आलेल्या आहेत झाडू आणि लादी पुसण्यासाठी. इथे माझे मिस्टर जे आहेत ते वरण भाताचा कुकर लावत आहेत. सो त्यांना मी ते एवढं शिकवलं आहे, म्हणजे वरण भाताचा कुकर कसा लावावा. सो मी याच्या आधी कुकर रेडी असतो. आता मी ऑफिसवरनं लंचसाठी घरी आलेली आहे. सो मी घरी आल्यावरती लगेचच जेवायला नाही बसत, कारण जेवण रेडी नसतं. सो मी इथे ताक बनवलेलं आहे आणि मी इथे आता भाजीची तयारी करत आहे आणि सॅलडची तयारी करत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आज मुगाची भाजी आहे आणि ती पटकन होण्यासाठी मी आज कुकरमध्ये बनवत आहे आणि इथे मी एका साईडला जे आहे ते वरणाला फोडणी पण देत आहे.
आता मी ज्या उरलेल्या चपात्या आहेत त्या करत आहेत, कारण मला गरम गरम चपात्या खायला आवडतात. इथे माझा मुलगा पण आलेला आहे शाळेतून. सो तो शाळेतून आल्यावरती तो आपापला आवरतो आणि वॉशिंग मशीन तोच लावतो. त्याला मी ते दाखवलं कसं लावायचं. सो ते एक काम त्याचं आहे. आता आम्ही सगळे एकत्र जेवायला बसले आहोत. हे दोघांनी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आणि आता मी त्यांना जॉईन करेल. इथे माझा मुलगा मला काहीतरी त्याच्या शाळेचं काहीतरी सांगत होता. काहीतरी एक किस्सा घडला होता तर तो मला ते सांगत होता. सो त्याचं आमचं डिस्कशन चालू होतं आणि जेवत होतो आम्ही. आता सगळं आवरून झालेलं आहे. ओटा वगैरे सगळा पुसून झालेला आहे. इथे माझा मुलगा त्याचा जो काय होमवर्क आहे तो करत बसलेला आहे. आता संध्याकाळी मी ऑफिसवरनं घरी आलेली आहे आणि माझा मुलगा एक आहे आणि त्याचा मित्र आहे. त्यांचं काहीतरी चालू आहे गडबड गोंधळ. संध्याकाळी मी घरी आल्यावरती फ्रेश वगैरे होते आणि सगळ्यात पहिले दिवाबत्ती करते. आणि आता माझा मुलगा जो आहे तो गार्डनला खेळायला चालला आहे. आणि त्याच्यासोबत आम्ही सुद्धा बाहेर पडतो आणि साधारण 1 तासाचा आम्ही वॉक घेऊन येतो. आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आम्ही टीव्हीवरती असंच काहीतरी बघत आहोत सगळेजण. रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही काहीही बनवत नाही. आम्ही जे सकाळी जे असतं तेच जेवण रात्री जेवतो, कारण आम्ही रात्री फक्त 2 जण, मी आणि माझा मुलगा, आम्ही दोघंच जेवतो. माझे मिस्टर रात्री जेवत नाहीत, त्याच्यामुळे मला काहीही करायची गरज नाही पडत. सो मी वरण जे आहे सकाळचं ते गरम केलं. भाजी जी होती सकाळचीच ती परत गरम केलेली आहे. इथे याची स्कूलची बॅगची पॅकिंग चालू आहे. सगळं ते पुस्तकं वगैरे भरत आहे. आणि आता साधारण रात्रीचे 10:15 वाजलेत आणि हा गेम खेळतो आहे मोबाईलवरती आणि माझे मिस्टर जे आहेत ते अंथरूण घालत आहेत. सो बस आजचा दिवस असाच संपला आणि आता आपण पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. सो आता आम्ही झोपत आहोत. तुम्हाला पण शुभरात्री. बाय बाय.